ज्या स्त्रीने आपला पती गमावला आहे, जिच्या आयुष्यातील सौभाग्य अचानक निघून गेले आहे, त्या विधवा स्त्रीने श्रावण सोमवारचे व्रत करावे का? तिनेही तुमची पूजा करावी का? की तिच्यासाठी या व्रताचे नियम वेगळे आहेत? असा प्रश्न पार्वतीने महादेवांना विचारला. महादेव म्हणाले, देवी, तू अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलास. या प्रश्नाचे उत्तर केवळ नियमांमध्ये नाही, त्यामागे एका स्त्रीचे संपूर्ण जीवन दडलेले आहे. पार्वती उत्सुकतेने महादेवांकडे पाहू लागल्या. कोणाचे जीवन प्रभू? महादेव म्हणाले, उज्जैन नगरीतील वसुंधरा नावाच्या एका स्त्रीचे. आणि त्यानंतर महादेवांनी एक कथा सांगण्यास सुरुवात केली. उज्जैन नगरी, महाकालची, शिप्रा नदीच्या तीरावर वसलेली ती नगरी सकाळच्या पहिल्या किरणासोबतच शिवभक्तीने जागी होत असे. याच नगरीत वसुंधरा नावाची एक अत्यंत धार्मिक आणि संस्कारी स्त्री राहत होती. लहानपणापासूनच तिच्या मनात भगवान शिवांविषयी अपार श्रद्धा होती. पहाटे उठून स्नान करणे, शिप्रा नदीच्या तीरावर जाणे आणि शिवलिंगावर जल अर्पण करणे हा तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. वय वाढत गेले आणि एक दिवस तिचा विवाह देवदत्त नावाच्या धार्मिक आणि विद्वान तरुणाशी झाला. देवदत्त आणि वसुंधरेचा संसार पाहणाऱ्याला वाटावे जणू दोन भक्तांना शिवाने एकमेकांची साथ दिली आहे. दोघेही एकत्र पूजा करत, मंदिरात जात, अतिथींचा सन्मान करत आणि गरजूंची मदत करे. वसुंधरा आपल्या पतीला अत्यंत प्रेमाने जपत असे आणि देवदत्तही तिच्या श्रद्धेचा आणि साधेपणाचा मनापासून आदर करत. त्यांच्या घरात मोठी संपत्ती नव्हती, पण समाधान होते. मोठे मोठे महाल नव्हते, पण प्रेम होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या घरात महादेवाचे नाव होते. विवाहाला 3 वर्ष झाली. संसार एकदम सुखाचा चालला होता. देवदत्त मंदिरातून परत आला की वसुंधरा त्याची वाट पाहत असे. संध्याकाळी दोघेही दिवा लावून महादेवासमोर बसत. वसुंधरेला वाटत होते की तिचे आयुष्य असेच सुखाने पुढे जात राहील, पण नियतीच्या मनात काही वेगळेच चालले होते. एके दिवशी उज्जैनमध्ये एका भयंकर रोगाची साथ पसरली. सुरुवातीला काही लोक आजारी पडले, मग रुग्णांची संख्या वाढू लागली. घराघरात भीती पसरली. मंदिरांच्या घंटा वाजत होत्या, पण त्याचवेळी अनेक घरात रडण्याचे आवाज ऐकू येत होते. आणि एक दिवस तो रोग देवदत्तपर्यंत पोहोचला. देवदत्ताला ताप आला. पहिल्या दिवशी वसुंधरेला वाटले काही दिवसात तो बरा होईल. तिने वैद्यांना बोलावले, औषधे आणली आणि देवदत्ताच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या, पण त्याचा ताप काही कमी झाला नाही. दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत गेली. वसुंधरेने दिवसरात्र त्याची सेवा सुरू केली. स्वतःची भूक, झोप, थकवा यांचा तिने विचारच केला नाही. रात्री देवदत्त झोपला की ती त्याच्याजवळ बसून महामृत्युंजय मंत्राचा जप करत असे. महादेव, माझ्या पतीचे प्राण वाचवा, हीच तिची एकमेव प्रार्थना होती. तिने उपवास केले, महादेवासमोर हात जोडले आणि शिप्रा नदीच्या तीरावर जाऊन प्रार्थना केली. तिला पूर्ण विश्वास होता की महादेव तिची हाक नक्की ऐकतील. पण एका संध्याकाळी देवदत्ताने तिचा हात आपल्या हातात घेतला. त्याचा आवाज अत्यंत क्षीण झाला होता. वसुंधरा, हो, मी इथेच आहे, ती अश्रू आवरत म्हणाली. देवदत्त तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच शांतता होती. महादेवांवरचा विश्वास कधी सोडू नकोस. वसुंधरेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. असं का बोलताय? तुम्ही बरे व्हाल. महादेव तुम्हाला काही होऊ देणार नाही. देवदत्ताने हलकेच तिचा हात दाबला. पण त्या रात्री वसुंधरेच्या आयुष्यातील सर्वात मोठे वादळ आले. देवदत्ताने तिच्या मांडीवर डोके ठेवले आणि शेवटचा श्वास घेतला. क्षणभर वसुंधरेला काहीच समजले नाही. तिने त्याला हलवले. देवदत्त, उत्तर आले नाही. तिने पुन्हा हाक मारली, देवदत्त, डोळे उघडा. पण त्याने डोळे उघडले नाहीत. त्या एका क्षणात तिच्या आयुष्यातील सर्व आवाज जणू बंद झाले. ज्या घरात काही दिवसांपूर्वी हास्य होते, तिथे आता फक्त रडण्याचा आवाज होता. ज्याच्या हातात हात घेऊन तिने आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली होती, तोच हात आता कायमचा निश्चल झाला होता. देवदत्ताच्या अंतिम संस्कारानंतर वसुंधरेचे आयुष्य पूर्णपणे बदलले. तिच्या अंगावरील रंगीत वस्त्रे काढून घेतली गेली. हातातील बांगड्या फोडल्या गेल्या. कपाळावरील कुंकू पुसले गेले. पण या सगळ्यांपेक्षा मोठा बदल तिच्या मनात झाला होता. कालपर्यंत ज्या घरात ती देवदत्तासोबत भगवान शिवाची पूजा करत होती, त्याच घरात आता ती एकटी बसत होती. दिवस जात होते, पण तिचे दुःख काही कमी होत नव्हते. लोक तिची दया करत होते, पण काहींच्या नजरेत ती अशुभही बनली होती. लग्न समारंभ किंवा मंगलकार्य असले की तिची उपस्थिती टाळली जाऊ लागली. हळूहळू वसुंधरा स्वतःलाच एका खोलीत बंद करू लागली. ती महादेवासमोर बसत असे, पण आता तिच्या प्रार्थनेमध्ये पूर्वीसारखी शांत भक्ती नव्हती.
तिच्या डोळ्यात एक प्रश्न होता. महादेव, मी तुमची भक्ती केली, तुमच्यावर विश्वास ठेवला, मग माझ्याच आयुष्यात हे का घडले? कधीकधी तिच्या मनात रागही येत असे. मी कोणते पाप केले होते? तिला उत्तर मिळत नव्हते. असेच काही महिने निघून गेले आणि एक दिवस उज्जैनमध्ये पुन्हा श्रावण महिन्याची चाहूल लागली. आकाशात काळे ढग जमले. पावसाच्या सरींनी क्षिप्रा नदी पुन्हा भरू लागली. महाकालच्या मंदिरात भक्तांची गर्दी वाढू लागली. सुहागीन स्त्रिया श्रावण सोमवारच्या तयारीला लागल्या. कोणी पूजेची थाळी सजवत होते, कोणी बेलपत्र आणत होते, तर कोणी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी महादेवाकडे प्रार्थना करण्याची तयारी करत होते. काही स्त्रिया हसत गात मंदिराकडे जात होत्या. वसुंधरा मात्र आपल्या घराच्या खिडकीतून त्यांच्याकडे पाहत होती. त्या स्त्रियांमध्ये तिला स्वतःचे जुने आयुष्य दिसत होते. तिलाही आठवले देवदत्तासोबत मंदिरात जाणे, त्याच्यासोबत श्रावण सोमवारचे व्रत ठेवणे आणि महादेवासमोर दोघांनी एकत्र हात जोडणे. तिच्या डोळ्यात पाणी आले, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये केवळ दुःख नव्हते. तिच्या मनात एक प्रश्न जन्माला आला होता, असा प्रश्न ज्याचे उत्तर तिच्या पुढील संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार होते. तिने हळू आवाजात स्वतःलाच विचारले, मी विधवा झाले म्हणून काय झाले? माझा भगवान शिवांवरील अधिकारही संपला आहे का? दुसऱ्या दिवशी पहाटेच वसुंधरा उठली. तिने स्नान केले, घरातील एक शांत कोपरा स्वच्छ केला आणि मातीपासून एक छोटेसे शिवलिंग तयार केले. त्यासमोर तिने पाणी, बेलपत्र, फुलं आणि पूजेची सामग्री ठेवली. आज ती अन्न तर सोडणारच होती, पण तिने पाण्याचाही त्याग करण्याचा निश्चय केला होता. तिच्या मनात एकच विचार होता, मी इतकी कठोर भक्ती करेन की महादेवांना माझी हाक ऐकावीच लागेल. तिने डोळे मिटले आणि शिवनामाचा जप सुरू केला. पण जप करताना तिचे मन वारंवार भूतकाळात जात होते. तिला देवदत्ताचा चेहरा दिसत होता, त्याचा आवाज आठवत होता, त्याच्यासोबत मंदिरात गेलेले दिवसही आठवत होते. कधी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, तर कधी मनामध्ये प्रश्न उठत होता, महादेवांनी माझ्याकडून माझा संसार का हिरावून घेतला? ती शिवलिंगावर जल अर्पण करत होती, पण तिच्या मनात शांततेऐवजी वेदना उसळत होती. दिवसभर तिने अन्न पाण्याचा त्याग केला. शरीर हळूहळू अशक्त होत गेले, तरीही ती आपल्या संकल्पावर ठाम होती. संध्याकाळ झाली तेव्हा तिने महादेवाची आरती केली. आरतीची ज्योत तिच्या डोळ्यासमोर थरथरत होती. तिने हात जोडले आणि अश्रू ढाळत म्हणाली, हे महादेव, जर माझी भक्ती तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर माझे दुःख संपवा, माझे हरवलेले सुख मला परत द्या, किंवा मग मला तुमच्या चरणी घेऊन जा. मला या जीवनाचा भार सहन होत नाही. हे शब्द उच्चारताच तिचे डोळे मिटले. तिला वाटले की व्रत पूर्ण झाल्यावर तिच्या मनाला काहीतरी शांती मिळेल, पण तसे झाले नाही. उलट तिच्या मनातली अस्वस्थता आणखी वाढली. शरीर थकले होते, डोके गरगरत होते आणि हृदयात दुःख पूर्वीपेक्षा अधिक तीव्र झाले होते. कैलासावर महादेव माता पार्वतींना ही कथा सांगत होते. पार्वतीने महादेवांना विचारले, प्रभू, वसुंधरा तर तुमची भक्त होती. तिने इतक्या कठोरतेने व्रत केले, अन्न पाण्याचा त्याग केला, तुमची पूजा केली, तुमचेच नामस्मरण केले, मग तिच्या मनाला शांती का मिळाली नाही? तिच्या भक्तीमध्ये एवढी मोठी उणीव कुठे होती? महादेव म्हणाले, देवी, व्रत म्हणजे केवळ शरीराला त्रास देणे नव्हे. उपवास केला, दिवसभर अन्नपाणी घेतले नाही, पूजा केली आणि मंत्र म्हटले म्हणून व्रत पूर्ण झाले असे होत नाही. व्रताचा खरा अर्थ मनाच्या संकल्पात असतो. मनामध्ये कोणती भावना ठेवून आपण देवासमोर बसतो हे सर्वात महत्त्वाचे आहे. पार्वती हे सर्व शांतपणे ऐकत होत्या. महादेव पुढे म्हणाले, मनुष्य व्रत दोन वेगवेगळ्या भावांनी करू शकतो. एक म्हणजे सकाम भाव आणि दुसरा म्हणजे निष्काम भाव. सकाम व्रत म्हणजे एखाद्या सांसारिक इच्छेच्या पूर्ततेसाठी केलेली साधना. धन मिळावे, संतान मिळावे, संसारातील एखादी इच्छा पूर्ण व्हावी, सुख मिळावे किंवा एखादे प्रिय व्यक्ती आपल्या आयुष्यात राहावे या अपेक्षेने केलेली साधना सकाम होते. मग निष्काम भाव म्हणजे काय प्रभू? पार्वतीने पुढे विचारले. त्यावर महादेव म्हणाले, निष्काम भाव म्हणजे देवाकडे काही मागण्यासाठी नव्हे, तर स्वतःला देवाकडे अर्पण करण्यासाठी केलेली साधना. भक्त म्हणतो, मला हे द्या, ते द्या असे नाही. तो म्हणतो, हे महादेव, माझ्या मनातील अज्ञान दूर करा, माझा अहंकार, मोह, क्रोध आणि आसक्ती दूर करा, मला तुमची भक्ती द्या. महादेव म्हणाले, वसुंधरेने व्रत केले, पण तिचे मन अजूनही देवदत्ताच्या आठवणींमध्ये अडकले होते. तिच्या अंतःकरणात दुःख होते, नियतीविषयी प्रश्न होते आणि आपल्या हरवलेल्या संसाराची ओढ होती. तिचे शरीर उपवास करत होते, पण तिचे मन
भूतकाळाला घट्ट धरून बसले होते, म्हणून तिच्या व्रतामुळे शरीराला कष्ट मिळाले, पण मनाला मुक्ती मिळाली नाही. यावर पार्वती म्हणाल्या, म्हणजे प्रभू, भक्तीमध्ये बाह्य कठोरतेपेक्षा मनाची अवस्था अधिक महत्त्वाची आहे का? यावर महादेव म्हणाले, हो देवी, देवाला शरीराचा त्रास दाखवून प्रसन्न करता येत नाही. मनातील भाव शुद्ध झाला तर साधी प्रार्थना ही अत्यंत मोठी साधना बनते. आणि मन दुःख, राग, लोभ किंवा आसक्तीने भरलेले असेल तर कठोर तपस्यासुद्धा मनाला शांती देऊ शकत नाही. कैलासावरचा संवाद सुरू असतानाच उज्जैनमध्ये वसुंधरेच्या आयुष्यात एक वेगळीच घटना घडण्याची तयारी सुरू झाली. पहिला श्रावण सोमवार संपल्यानंतर काही दिवस झाले. वसुंधरा आपल्या घराच्या प्रांगणात शांतपणे बसली होती. तिच्यासमोर तेच मातीचे शिवलिंग होते. तिने त्याकडे पाहिले. तिच्या मनात विचार आला, मी एवढे केले तरी माझे दुःख कमी काही झाले नाही. तेवढ्यात बाहेर पावसाचा जोर वाढला. आकाश काळवंडून गेले. विजेचा कडकडाट झाला. वसुंधरा उठून घराचा दरवाजा बंद करणार इतक्यात तिला बाहेरून कोणीतरी हळू आवाजात हाक मारल्यासारखे वाटले. पुन्हा आवाज आला. यावेळी दरवाजावर हलकीशी टकटक होती. वसुंधराने दरवाजा उघडला. दारात एक अतिशय वृद्ध ब्राह्मण उभा होता. अंगावर साधी पांढरी वस्त्रे होती. कपाळावर भस्माचे त्रिपुंड होते. गळ्यामध्ये रुद्राक्षांची माळ होती. एका हातात लाकडी काठी आणि दुसऱ्या हातात कमंडलू होते. मुसळधार पावसात भिजलेले असून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज दिसत होते. ब्राह्मणाने शांत स्वरात विचारले, पुत्री, मी दूरवरून महाकालच्या दर्शनासाठी आलो आहे. पाऊस खूप वाढला आहे. थोडा वेळ तुझ्या घरात आसरा मिळेल का? वसुंधराने क्षणाचाही विचार केला नाही. तिने त्यांना घरात बोलावले, आसन दिले, त्यांच्या पायांसाठी पाणी आणले आणि कमंडलूमध्ये शीतल जल भरून दिले. ब्राह्मणाने पाणी घेतले आणि काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहत राहिले. त्यांच्या नजरेत असे काहीतरी होते की वसुंधरेला अस्वस्थ वाटू लागले. ते म्हणाले, पुत्री, तुझ्या घरात भक्ती आहे, तुझ्या हातामध्ये सेवाभाव आहे, पण तुझ्या चेहऱ्यावर इतके दुःख कसे आहे? मला सांगशील का? ब्राह्मणाच्या त्या प्रश्नाने वसुंधरेच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून आले. वसुंधराने हात जोडले आणि डोळे भरलेल्या आवाजात ती म्हणाली, महाराज, माझी व्यथा खूप मोठी आहे. माझा पती देवदत्त मला सोडून गेला. मी त्याला वाचवण्यासाठी सर्व काही केले. महादेवांची प्रार्थना केली, महामृत्युंजय मंत्राचा जप केला, उपवास केले, पण माझ्या डोळ्यांसमोर माझा संसार संपला. तेव्हापासून माझे जीवनच बदलून गेले आहे. तिच्या गालावरून अश्रू ओघळत होते. ती पुढे म्हणाली, या श्रावणात जेव्हा मी इतर स्त्रियांना आपल्या पतीसाठी श्रावण सोमवारचे व्रत करताना पाहिले, तेव्हा माझ्या मनातही व्रत करण्याची इच्छा झाली. मला वाटले कदाचित महादेव माझे दुःख ऐकतील, म्हणून मी निर्जल उपवास केला, शिवलिंगाची पूजा केली, रात्रंदिवस त्यांचे नामस्मरण सुद्धा केले. पण महाराज, माझ्या मनाला शांती मिळाली नाही. उलट माझे दुःख आणखी वाढले. मला समजत नाही, माझी भक्ती कुठे कमी पडली? ब्राह्मण शांतपणे तिचे बोलणे ऐकत होते. तिचे सर्व शब्द ऐकल्यानंतर त्यांनी म्हटले, पुत्री, तुझी भक्ती कमी नव्हती, तुझी निष्ठाही कमी नव्हती, पण तुझ्या व्रतामागील भावनेत एक मोठी गुंतागुंत होती. तू देवाकडे गेलीस, पण तुझ्या मनात तुझे दुःख घेऊन गेलीस. तू महादेवांसमोर बसली, पण तुझ्या अंतःकरणात देवदत्ताच्या आठवणी, हरवलेल्या संसाराची ओढ आणि नियतीविषयीची तक्रार होती. वसुंधरा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. ब्राह्मण पुढे म्हणाले, हेच तुझ्या अशांतीचे कारण आहे. व्रत म्हणजे फक्त शरीराला उपाशी ठेवणे नाही. व्रत म्हणजे मनाला एका संकल्पाशी जोडणे. शरीराने अन्नाचा त्याग केला, पण मनाने जर दुःख, मोह, राग आणि जुन्या आठवणींचा त्याग केला नाही, तर बाहेरचा उपवास मनाला मुक्त करू शकत नाही. वसुंधराने हळूच विचारले, मग महाराज, माझ्यासारख्या स्त्रीने व्रत करूच नये का? यावर ब्राह्मण म्हणाले, असे कोणी म्हटले? शिवाच्या भक्तीचे दार कोणासाठी बंद आहे का? तुझ्या आयुष्यात एक अध्याय संपला, म्हणून महादेवांशी तुझे नाते कसे संपेल? फरक एवढाच आहे की तुझ्या व्रताचा भाव आता वेगळा असायला हवा. वसुंधरा त्यांच्याकडे एकटक पाहत होती. संसारातील इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेले व्रत सकाम व्रत असते. ते म्हणाले, मनुष्य एखादी गोष्ट मिळावी, एखादे सुख मिळावे, धनसंपत्ती मिळावी, संतान मिळावे किंवा आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना करतो. तेव्हा त्याच्या मनात एक अपेक्षा असते, हीच सकाम भावना. पण निष्काम व्रतामध्ये भक्त देवाकडे संसार मागत नाही, तो देवाकडे देवालाच मागतो.
वसुंधरेच्या डोळ्यात कुतूहल दिसू लागले. ब्राह्मण म्हणाले, तू महादेवांना असे म्हणू नकोस की माझे गेलेले सुख मला परत द्या. असेही म्हणू नकोस की माझा भूतकाळ बदलून द्या. त्याऐवजी त्यांच्यासमोर बस आणि म्हण, हे महादेव, माझ्या मनातील मोह दूर करा. माझ्या दुःखाला सामर्थ्यात बदला. माझ्या मनातील क्रोध, अहंकार आणि आसक्ती दूर करा. मला तुमच्या चरणावर अढळ श्रद्धा द्या. माझे मन तुमच्या भक्तीच मध्ये स्थिर करा. वसुंधरा शांत झाली. तिच्या मनात जणू काहीतरी हलत होते. तिने पहिल्यांदाच आपल्या व्रताकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिले. तिला जाणवले की आतापर्यंत ती महादेवांसमोर बसून आपल्या दुःखाचीच पुनरावृत्ती करत होती. ती देवाकडे शांती मागत होती, पण तिचे मन मात्र त्या दुःखाला घट्ट धरून बसले होते. ब्राह्मण म्हणाले, पुत्री, तुझ्या आयुष्यात जे घडले ते तू बदलू शकत नाहीस, पण त्या घटनेनंतर तुझे उरलेले आयुष्य कसे जगायचे हे तुझ्या हातात आहे. देवदत्त तुझ्या जीवनाचा एक सुंदर भाग होता. त्याच्या आठवणी जप, पण त्या आठवणींना तुझ्या आयुष्याची बेडी बनवू नकोस. तुझ्या दुःखाला महादेवांच्या चरणी अर्पण कर. जे गेले त्यासाठी रडत राहण्याऐवजी जे उरले आहे ते शिवभक्तीत अर्पण कर. हे ऐकताच वसुंधरेच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. पण यावेळी त्या अश्रूंमध्ये आधीसारखी तक्रार नव्हती. तिच्या मनात एक वेगळीच भावना जागी झाली होती. तिला प्रथमच जाणवले की महादेवांनी तिच्याकडून तिचे जीवन हिरावून घेतले आहे असे मानत बसण्याऐवजी ती आपल्या उरलेल्या आयुष्याचा अर्थ शोधू शकते. ब्राह्मण पुढे म्हणाले, श्रावण हा महादेवांच्या स्मरणाचा काळ आहे. या काळात मनाला बाहेरच्या इच्छांपासून हळूहळू दूर करून शिवत्वाकडे वळवता येते. म्हणून जर तू व्रत करणार असशील तर ते कोणाला दाखवण्यासाठी करू नकोस. समाजाला सिद्ध करण्यासाठी करू नकोस. आपल्या दुःखाचा बदला घेण्यासाठी करू नकोस. फक्त महादेवांच्या चरणी स्वतःला अर्पण करण्यासाठी कर. वसुंधरेने हात जोडले. महाराज, मग माझी प्रार्थना कशी कसावी? मित्रांनो, कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि संजीवनी मराठीला अशाच नवनवीन माहिती आणि कथा जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्राह्मणाने तिच्याकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, डोळे मीट आणि मनापासून म्हण, हे महादेव, माझ्या मनातील मोह, दुःख, क्रोध, लोभ आणि अहंकार दूर करा. माझ्या अंतःकरणाला शांती द्या. मला तुमची अचल भक्ती द्या. माझ्या जीवनातील प्रत्येक दुःख तुमच्या चरणी अर्पण करण्याचे सामर्थ्य द्या. मला संसाराकडून काही मागायचे नाही. मला फक्त तुमच्या चरणांशी माझे मन जोडून ठेवायचे आहे. वसुंधराने डोळे मिटले. तिने प्रथमच देवदत्ताला परत मिळवण्याची प्रार्थना केली नाही. तिने प्रथमच आपल्या भूतकाळाला बदलण्याची विनंती केली नाही. तिने फक्त महादेवांना मनात ठेवले. काही क्षण घरात पूर्ण शांतता पसरली. बाहेर पाऊस कोसळत होता. आत मात्र वसुंधरेच्या मनात अनेक महिन्यानंतर एक वेगळीच शांतता उतरू लागली होती. तिने डोळे उघडले आणि ब्राह्मणांकडे पाहिले. महाराज, मला वाटते आज माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. ब्राह्मण हसले, पण पुढच्या क्षणी वसुंधरेच्या मनात एक वेगळाच विचार चमकून गेला. तिने त्या वृद्धाच्या कपाळावरील भस्माकडे पाहिले. गळ्यातील रुद्राक्षांकडे बघितले. त्यांच्या डोळ्यात तिला काहीतरी विलक्षण तेज दिसले. तिला अचानक जाणवले, ज्या गोष्टी तिने आपल्या आयुष्यातील सर्वात जवळच्या व्यक्तीलाही सांगितल्या नव्हत्या त्या या अनोळखी वृद्धाला कशा कळाल्या. ती काही विचारणार इतक्यात ब्राह्मण उठले. ते म्हणाले, पुत्री, आता तुझ्या मनातला भाल हलका झाला आहे. लक्षात ठेव, देवाला तुझ्या अश्रूंची संख्या नको असते, त्यामागची भावना महत्त्वाची असते. वसुंधरा त्यांच्या चरणांवर नतमस्तक झाली. तिने डोके वर केले, पण वृद्ध ब्राह्मण त्या जागी उभे होते. तिथे आता कोणीच नव्हते. दाराबाहेर अजूनही मुसळधार पाऊस पडत होता. वसुंधरा धावत बाहेर आली. आजूबाजूला पाहिले. रस्त्यावर कुणीही नव्हते. फक्त पावसाच्या थेंबांमध्ये तिला क्षणभर एक वेगळाच प्रकाश चमकताना दिसला. तिचे हृदय जोराने धडधडू लागले. तिने हात जोडले. तिच्या ओठांवरून नकळत एकच शब्द बाहेर पडला, महादेव. कैलासावर माता पार्वतीही या कथेतील प्रत्येक शब्द मन लावून ऐकत होत्या. त्यांनी महादेवांकडे पाहिले आणि हळू आवाजात विचारले, प्रभू, तो वृद्ध ब्राह्मण कोण होता? महादेवांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले आणि त्या स्मितामध्येच त्या संपूर्ण कथेचे सर्वात मोठे रहस्य दडलेले होते. महादेव म्हणाले, देवी, भक्त जेव्हा मनापासून मला हाक मारतो तेव्हा त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला कोणते रूप धारण करावे लागेल याला काही सीमा नसते. पार्वतींनी सर्व काही समजले.
उज्जैनमध्ये वसुंधरेच्या दारावर आलेला तो वृद्ध ब्राह्मण दुसरा कोणी नव्हता, स्वतः भगवान शिव होते. त्या दिवसापासून वसुंधरेने श्रावणातील आपली साधना बदलली. आता तिच्या प्रार्थनेत तक्रार नव्हती, अपेक्षा नव्हती आणि हरवलेल्या संसाराला परत मिळवण्याची हट्टाची भावना नव्हती. तिच्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये एकच इच्छा होती, महादेव, मला तुमच्या भक्तीमध्ये स्थिर ठेवा. हळूहळू तिच्या मनातील वेदना कमी होऊ लागली. देवदत्ताच्या आठवणी आता तिला तोडत नव्हत्या, उलट त्या तिला जीवनातील प्रेम आणि नश्वरतेची जाणीव करून देत होत्या. तिने आपल्या दुःखाला शाप न मानता महादेवांच्या चरणी अर्पण केले. कैलासावर माता पार्वतींनी महादेवांकडे पाहिले. त्यांच्या मनातला प्रश्न आता पूर्णपणे मिटला होता. महादेव म्हणाले, उमा, माझ्या भक्तीचे दार कोणासाठीही बंद नाही. स्त्री सुहागीन असो किंवा विधवा, तिची भक्ती माझ्यापर्यंत पोहोचते. मात्र तिच्या जीवनाची अवस्था आणि तिच्या मनातील संकल्पानुसार तिच्या साधनेचा भाव बदलतो. ज्याला संसारातील सुख हवे आहे तो ते मागू शकतो, पण ज्याच्या आयुष्यातून संसाराचा एक मोठा आधार निघून गेला आहे त्याच्यासाठी त्या दुःखातून शिवत्वाकडे जाण्याचा मार्गही उघडा असतो. हर हर महादेव. धन्यवाद.